नमस्ते. क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 12वी भूगोल विषयाचे 8वे प्रकरण भूगोल स्वरूप व व्याप्ती. यामध्ये राहिलेले प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 4 ते 6 या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये प्रश्न 4 आहे, सविस्तर उत्तरे लिहा. त्यापैकी पहिला प्रश्न आहे, दैनंदिन जीवन जगताना आपल्याला भूगोलाचा कसा उपयोग होतो ते उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर आहे, पृथ्वीवरील नैसर्गिक घटक मानवाचे नैसर्गिक किंवा भौगोलिक पर्यावरण ठरवतात. भूगोलामुळे मानव आणि त्याचे पर्यावरण यातील परस्पर संबंध अभ्यासता येतात. आधुनिक जगात मानवी हस्तक्षेप नसलेला कोणताही प्रदेश आढळत नाही. म्हणूनच भूगोलाच्या अभ्यासामुळे निसर्गाने मानवास उपलब्ध करून दिलेल्या विविध संधी आणि मानवाने निसर्गावर उमटवलेला ठसा हे दोन्ही घटक भूगोलात अभ्यासले जातात. जमिनीचा वापर किंवा भूवापर, नियोजन, आर्थिक विकास इत्यादी अनेक उद्दिष्टांसाठी भूगोलाचे ज्ञान मूलभूत ठरते. शिलावरणाच्या अभ्यासामुळे खडक आणि त्याचे प्रकार, मृदा निर्मितीशी त्याचा असलेला संबंध, विविध खनिजे आणि त्यांची उपलब्धता, वातावरणाच्या अभ्यासामुळे तापमान, हवेचा दाब, आर्द्रता यांबद्दल माहिती मिळून त्यांचा वनस्पती व वनांवर प्रभाव अभ्यासता येतो. शेतकऱ्यांच्या दृष्टीने तर हवामानाचे ज्ञान अतिशय महत्त्वाचे असते. हवामानाच्या अभ्यासामुळे जगाचे विविध हवामान प्रदेशात विभाजन करता येते आणि त्याप्रमाणे मानवी जीवन, राहणीमान, विकास पातळी, साधनसंपत्ती, निवास अथवा वसाहत यांची निर्मिती इत्यादींची माहिती मिळते. सागर क्षेत्राच्या अभ्यासामुळे सागरतळाची रचना, तापमान, क्षारता तसेच सागरी संपत्तीबद्दलची माहिती प्राप्त होते. जगातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर ही माहिती महत्त्वपूर्ण ठरते. जीवभूगोलाच्या अभ्यासामुळे वनस्पती, प्राणी, त्यांचे प्रकार, वितरण आणि त्यांचे आर्थिक महत्त्व यांबद्दल माहिती मिळते. थोडक्यात पृथ्वीवरील विविध नैसर्गिक घटक मानवाचे नैसर्गिक पर्यावरण ठरवतात आणि हे नैसर्गिक घटक मानवी व्यवसायाचे स्वरूप ठरतात. अशा तऱ्हेने मानवाचे जीवन, आर्थिक व्यवस्था आणि विकासाचे प्रारूप भूगोलाशी निगडीत असते. दुसरा प्रश्न आहे, भूगोलाचा इतर विषयांशी असलेला संबंध स्पष्ट करा. उत्तर आहे, प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल या भूगोलाच्या दोन मुख्य शाखा आहेत. प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास शिलावरण, वातावरण, जलावरण आणि जीवावरण या उपशाखांशी संबंधित आहे. त्यामुळे हा अभ्यास करतानाच खनिजे, खडकांची निर्मिती, भूस्तर, हवेचे घटक, वातावरणाची रचना, उष्णतेचे वहन, हवेचा दाब, जलचक्र, तापमान, पर्जन्याचे वितरण, वायुराशी, वारे, अन्न साखळी व अन्नजाळे, ऊर्जा चक्र, मृदा निर्मिती, सूक्ष्मजीव विघटन चक्र अशा विविध ज्ञानशाखांचा विचारही प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करताना करावा लागतो. त्यामुळे प्राकृतिक भूगोलाच्या भूमिती, बीजगणित, जीवशास्त्र, विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अशा विविध विषयांशी संपर्क येऊन भूगोलाच्या अभ्यासकांनी या सर्व ज्ञानशाखांचा स्वीकार करून भूगोलाच्या इतर ज्ञानशाखांचा विकास केला आहे. त्यामुळेच भूगोलात आता खगोलशास्त्र, हवामानशास्त्र, भूरूपशास्त्र, भूगर्भशास्त्र, मृदाशास्त्र, सागरशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र अशा महत्त्वाच्या ज्ञानशाखांचा विकास झाला. मानवी भूगोलाच्या अभ्यासात अशाच प्रकारे मानवी जीवन, मानवी वस्ती, मानवाच्या विविध आर्थिक क्रिया, लोकसंख्या, जन्मदर व मृत्यूदर, वितरण घनता, समाज, सांस्कृतिक उत्क्रांती हे टप्पे दिसून येतात. या ज्ञानशाखांचा अभ्यास करताना भूगोल अभ्यासकांनी इतिहास, प्रागैतिहास, समाज विज्ञान, ग्रंथालयशास्त्र, अर्थशास्त्र, मानवाशी संबंधित असलेल्या अशा विविध ज्ञानशाखांचा समावेश आपल्या अभ्यासात करून त्यातूनच आर्थिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, वस्ती भूगोल, शहरी भूगोल अशा ज्ञानशाखांचा विकास झाला. थोडक्यात मानवाने भूगोलाचा अभ्यास करताना उपलब्ध सर्व ज्ञानशाखांचा वापर करून भूगोलाच्या सर्व ज्ञानशाखांचा विकास घडवून आणला.
प्रश्न आहे भूगोलाचे स्वरूप सविस्तर स्पष्ट करा. उत्तर आहे मानव आणि त्याचे भौगोलिक पर्यावरण यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय. भूगोल हे एक प्राचीन शास्त्र असून या शास्त्रात पृथ्वीवरील घडामोडींचा अभ्यास केला जातो. भूगोल विषयाची व्याप्ती विस्तृत आणि सखोल आहे. भूगोल विषयाच्या प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल या दोन प्रमुख शाखा आहेत. नैसर्गिक घटकांचा आणि घडामोडींचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. म्हणजेच पृथ्वीवरील प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. प्राकृतिक भूगोलात प्रामुख्याने शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचा अभ्यास केला जातो. शिलावरणाच्या अभ्यासात प्रामुख्याने भू म्हणजे जमिनीशी संबंधित विषयांचा अभ्यास केला जातो. जलावरणाच्या अभ्यासात पृथ्वीवरील पाणी आणि त्यासंबंधित विविध घटकांचा अभ्यास केला जातो. वातावरणाच्या अभ्यासात वायू किंवा हवा आणि त्यांचे पृथ्वी सभोवतालचे आवरण या विषयांचा अभ्यास केला जातो. जीवावरणाच्या अभ्यासात पृथ्वीवरील सजीव आणि त्यांच्या पृथ्वीवरील अन्न घटकांशी येणारा संबंध या सहसंबंधांचा अभ्यास केला जातो. मानवाच्या आजूबाजूचे पर्यावरण हे पूर्णतः प्राकृतिक किंवा नैसर्गिक असले तरी मानव आणि पर्यावरण यांच्या सहसंबंधांचा अभ्यास मानवी भूगोलात केला जातो. नैसर्गिक पर्यावरणानुसार मानवाच्या विकासाला वाव मिळतो किंवा मर्यादा पडतात. मानवी भूगोलात मानवाने प्राकृतिक घटकांचा उपयोग करून उभारलेले आपले स्वतःचे विश्व किंवा मानवी घटक यांचा अभ्यास केला जातो. त्यात प्रामुख्याने आर्थिक क्रिया, सामाजिक रचना, राजकीय व्यवस्था आणि सांस्कृतिक विकास या अभ्यास विषयांचा समावेश होतो. भूगोलाच्या अभ्यासात प्राकृतिक किंवा मानवी घटकांच्या वितरणाला खूप महत्त्व आहे. भौगोलिक घटकांचे हे वितरण का, काय, कसे, कोठे या प्रश्नांची उत्तरे भूगोलशास्त्राच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळेच भूगोल हे एक गतिमान आणि गतिशील शास्त्र आहे. भूगोलातील प्राकृतिक आणि मानवी घटक सातत्याने बदलत असतात आणि त्यामुळेच या वितरणाचे का, काय, कसे, कोठे यांचे उत्तरही बदलत जाते. इतर विषयांप्रमाणेच भूगोलाच्या अभ्यासात प्रारूप अभ्यासाचेही महत्त्व आहे. भौगोलिक घटकांचे वितरण हे एका विशिष्ट रचनेतून अभ्यासणे जास्त सोपे जाते आणि त्यामुळेच भूगोलात विविध प्रारूपे, प्रतिमाने, प्रतिकृती यांचाही विचार केला जातो. वितरण आणि प्रतिरूपाप्रमाणेच भूगोल विषयात कार्यकारण संबंधांचाही विशेषत्वाने आग्रहपूर्वक अभ्यास केला जातो. त्यामुळेच भौगोलिक घटकांची कारणमीमांसा शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाते. भूगोलाच्या अभ्यासात साहजिकच माहिती मिळवणे हा सर्वात प्रमुख घटक ठरतो. ही माहिती स्थळ-काळ सापेक्ष असते आणि त्यामुळेच भूगोलाच्या माहितीमध्ये कालमापन प्रदेश आणि त्यामुळेच भूगोलाच्या माहितीमध्ये कालमापन प्रदेश, क्षेत्र आणि त्यातील गतिशील घटक किंवा बदल यांची शास्त्रशुद्ध नोंद करणे याला विशेष महत्त्व प्राप्त होते. त्यासाठी विविध भौगोलिक साधने, तंत्रे वापरली जातात. भौगोलिक माहिती मिळवणे यासाठी सातत्यपूर्ण निरीक्षण आणि संशोधन करणे, या माहितीचे विश्लेषण करणे, विश्लेषणाच्या आधारे निश्चित ठाम निष्कर्ष काढणे, या निष्कर्षातून काही भौगोलिक सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न करणे अशा स्वरूपात भूगोलशास्त्र विकसित होत आहे आणि यापुढेही होत राहील. म्हणून भूगोलशास्त्रात विकासाचे अनेक टप्पे आहेत. सुरुवातीस भूगोलाचे स्वरूप हे प्रामुख्याने वर्णनात्मक होते. हेकेटस, टॉलेमी, स्ट्रॅबो आणि भूगोल विषयावर विपुल लेखन केले. हेकेटस या ग्रीक तत्त्ववेत्त्याने आणि स्ट्रॅबो या रोमन तत्त्ववेत्त्याने जगाचा नकाशा तयार करण्याचाही प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नामुळे आणि विपुल लेखनामुळे भूगोलतज्ज्ञांना विश्लेषण करण्याची क्षमता आणि त्याचे महत्त्व कळले. या विश्लेषण क्षमतेतूनच भूगोल अभ्यासकांमध्ये परस्पर विरोधी दृष्टिकोनांचाही विकास झाला. कोणत्याही ज्ञानशाखेच्या विकासात अशा विविध दृष्टिकोनांचा उगम आणि पुढे त्याची अधिक चिकित्सा नेहमीच मोलाची भर घालते. या विविध दृष्टिकोनांमुळे पुढे भूगोलामध्ये भौगोलिक तत्त्वज्ञानाच्या निसर्गवाद आणि संभाव्यवाद असा
द्वैतवाद निर्माण झाला. त्यातूनच भूगोल विषयाच्या काही महत्त्वाच्या ज्ञानशाखांचा उदय आणि विकास झाला. भूगोल तज्ज्ञांनी आपल्या ज्ञानशाखांचा अभ्यास व संबंधित ज्ञानशाखांचा विकास करताना इतर विषयातील गोष्टी आत्मसात करून त्या स्वीकारल्या व त्यांचा उपयोग केला. भूगोल विषयाच्या खगोलशास्त्र, हवामानशास्त्र, भूरूपशास्त्र, भूगर्भशास्त्र, मृदाशास्त्र, सागरशास्त्र, कृषी भूगोल, जीवभूगोल, पर्यावरण भूगोल, मानवी भूगोल, आर्थिक भूगोल, राजकीय भूगोल, लोकसंख्या भूगोल, ऐतिहासिक भूगोल, सामाजिक भूगोल, नकाशाशास्त्र, सुदूर संदेशवहनशास्त्र, भौगोलिक परिणाम पद्धती, भौगोलिक माहिती प्रणाली इत्यादी प्रमुख ज्ञानशाखा विकसित झाल्या. भूगोलाच्या विविध ज्ञानशाखांचा इतर विषयांशी खूप जवळचा संबंध असल्याचे दिसते. याचा अर्थ भूगोलतज्ज्ञ भौगोलिक घटकांचे स्पष्टीकरण कार्यकारणभावाच्या चौकटीतच करतात. मात्र हे स्पष्टीकरण करण्यासाठी आधुनिक पद्धतीने अधिक सखोल सर्वव्यापी माहिती संकलन आणि विविध विश्लेषण यांची गरज पडत आहे. त्यासाठी विविध प्रतिमानांचा वापर करून अंदाज वर्तवण्याचे कार्यही भूगोलतज्ज्ञ करत आहे. याच प्रक्रियेत भूगोलाच्या विविध आंतरशास्त्रीय शाखांच्या कक्षाही विस्तारत असून भूगोलाचे स्वरूप अधिकच गतिशील होत आहे. भूगोलाच्या अभ्यासात आता नवनवीन तंत्रज्ञानाची भर पडत आहे. दृकश्राव्य माध्यमे, माहिती तंत्रज्ञान, संगणक प्रणालींचा यथायोग्य वापर, विविध विश्लेषण, माहिती स्रोतांचा विस्तार, सादरीकरण व त्यातील नाविन्य या सर्वांचा आता मुक्तपणे वापर करण्यात येत आहे. भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे GIS जॉग्राफिकली इन्फॉर्मेशन सिस्टीम, भौगोलिक स्थान निश्चिती प्रणाली म्हणजेच GPS जॉग्राफिकल पोझिशनिंग सिस्टीम या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आता नकाशेही बनवले जातात. थोडक्यात भूगोलाच्या अभ्यासकाला आता संगणकाचे अतिरिक्त ज्ञान आणि कौशल्य माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळेच आज रोजी भूगोल हा एक एकात्मिक आणि आंतरशाखीय विषय बनला आहे. यामधील प्रश्न 5वा आहे, फरक स्पष्ट करा. पहिला फरक आहे प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. उत्तर आहे, पहिला फरक आहे नैसर्गिक घटकांचा आणि घडामोडींचा अभ्यास प्राकृतिक भूगोलात केला जातो. म्हणजेच पृथ्वीवरील प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. इकडे पहिला आहे मानव आणि पर्यावरण यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संबंधामुळे पृथ्वीवर नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरणाबरोबरच मानवनिर्मित पर्यावरणाचेही स्वतंत्र स्थान निर्माण झाले. मानवनिर्मित पर्यावरणाची एक स्वतंत्र अशी वेगळी शाखा निर्माण झाली. भूगोलाची ही वेगळी शाखा म्हणजेच मानवी भूगोल होय. दुसरा फरक आहे प्राकृतिक भूगोलात प्रामुख्याने पृथ्वीवरील प्राकृतिक घटक म्हणजेच नैसर्गिक घटक केंद्रस्थानी असतात. आणि इकडे दुसरा फरक आहे मानवी क्रियांमुळे मानवावर आणि निसर्गावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल होय. तिसरा फरक आहे प्राकृतिक भूगोलात प्रामुख्याने शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचा अभ्यास केला जातो. इकडे मानवी भूगोलात फक्त मानव हा केंद्रस्थानी आहे. चौथा फरक आहे शिलावरणाच्या अभ्यासात प्रामुख्याने भू म्हणजे जमिनीशी संबंधित विषयांचा अभ्यास केला जातो. जलावरणाच्या अभ्यासात पृथ्वीवरील पाणी आणि त्यासंबंधी विविध घटकांचा अभ्यास केला जातो. वातावरणाच्या अभ्यासात वायू किंवा हवा आणि त्यांचे पृथ्वी सभोवतालचे आवरण या विषयांचा अभ्यास केला जातो. जीवावरणाच्या अभ्यासात पृथ्वीवरील सजीव आणि त्यांचा पृथ्वीवरील अन्य घटकांशी येणारा संबंध या संबंधांचा अभ्यास केला जातो. इकडे चौथा फरक आहे मानवी भूगोलात मानवाने प्राकृतिक घटकांचा उपयोग करून उभारलेले आपले स्वतःचे विश्व किंवा मानवी घटक यांचा अभ्यास केला जातो. यात प्रामुख्याने आर्थिक क्रिया, सामाजिक रचना, राजकीय व्यवस्था आणि सांस्कृतिक विकास या अभ्यास विषयांचा समावेश होतो.
5. खगोलशास्त्र, हवामानशास्त्र, भूरूपशास्त्र, भूगर्भशास्त्र, मृदाशास्त्र, सागरशास्त्र, जीवभूगोल या प्राकृतिक भूगोलाच्या उपशाखा आहेत. या सर्व शाखा एकमेकांशी निगडीत आहेत. इकडे 5वा फरक आहे. लोकसंख्या भूगोल, आर्थिक भूगोल, राजकीय भूगोल, सामाजिक भूगोल, ऐतिहासिक भूगोल, सांस्कृतिक भूगोल, प्रादेशिक भूगोल आणि शहरी भूगोल या विशेष शाखांसह वसाहत भूगोल या मानवी भूगोलाच्या विविध शाखा आहेत. या सर्व उपशाखा कमी अधिक प्रमाणात एकमेकांशी निगडीत आहेत. दुसरा प्रश्न म्हणजेच फरक निसर्गवाद आणि संभाव्यवाद. यामध्ये पहिला फरक जो आहे तो काही भूगोल तज्ज्ञांच्या मते निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आणि तो नेहमीच श्रेष्ठ राहील. तसेच मानवाच्या क्रिया आणि जीवन निसर्गाच्या मर्यादित राहतील असा निसर्गवाद मांडण्यात आला आहे. आणि इकडे फरक आहे. काही तज्ज्ञांच्या मते मानव निसर्गावर ताबा मिळवू शकतो आणि मानव त्याचा एक हवा तसा निसर्गाचा वापर करून आपले जीवन आणि जीवनशैली वेगवेगळ्या प्रकारे विकसित करू शकतो. हा संभाव्यवाद मांडण्यात आला आहे. दुसरा फरक आहे. निसर्ग हा सर्वश्रेष्ठ असून मानवी विकासाला निसर्गाकडून मर्यादा पडतात आणि या मर्यादा मानवाला स्वीकाराव्याच लागतात. ही विचारसरणी म्हणजे निसर्गवाद होय. इकडे याउलट मानव आपल्या बुद्धी व कौशल्याच्या आधारे नैसर्गिक मर्यादांवर उपाय शोधून विकासाची घोडदौड चालू ठेवू शकतो. ही विचारसरणी म्हणजे संभाव्यवाद होय. तिसरा आहे. मानवाने काहीही तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगती केली असली तरी आजही निसर्गाच्या अनेक घटना मानवी मर्यादा स्पष्ट करतात. आणि इकडे तिसरा आहे. मानवाने गेल्या 200 वर्षात विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे केलेली प्रगती आणि त्याद्वारे निसर्गात प्रसंगी हस्तक्षेप करण्याचीही त्यांनी प्राप्त केलेली क्षमता या गोष्टींचा दाखला संभाव्यवाद विचारसरणीचे प्रवर्तक देतात. चौथा आहे. इतकेच नव्हे तर कुठलाही वैज्ञानिक आणि तांत्रिक विकास या घटनांना नियंत्रित करण्यास सक्षम नसतो. हे अनेक घटनांमधून दिसूनही आले आहे. उदाहरणार्थ भूकंप, पूर, चक्रीवादळामुळे होणारे नुकसान, रोगराई, भूस्खलन, नैसर्गिक पर्यावरणामधील प्रदूषण आणि त्याद्वारे मानवाला होणारा त्रास इत्यादी अनेक उदाहरणे निसर्गवादास बळकटी देतात. इकडे चौथा फरक आहे. मानवाने भूरूपांमध्ये केलेले बदल, पूल बांधणी, बोगद्यांची निर्मिती या माध्यमातून झालेल्या वाहतुकीचा विकास, संकरित बियाणांच्या विकासाद्वारे शेती उत्पादन झालेले भरघोस वाढ, काही रोगांवर मिळवलेले नियंत्रण इत्यादी अनेक उदाहरणे संभाव्यवादास बळकटी देतात. शेवटचा 6वा प्रश्न आहे. सुबक आकृती काढा. यामध्ये पहिली आकृती दिलेली आहे ती म्हणजेच भूगोलाचा अन्य विषयांशी असलेला संबंध. यामध्ये आकृती पहा. यामध्ये भूगोल विषय आहे त्याचा अन्य विषयांशी असलेला संबंध तो म्हणजेच पहा भौगोलिक पद्धती, प्राकृतिक भूगोल तसेच मानवी भूगोल अशा प्रकारे याचा इतरांशी संबंध आहे. त्यामध्ये पहा मग कोणकोणता संबंध. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, संगणकशास्त्र, भूगणितीय शास्त्र, संख्याशास्त्र, अभियांत्रिकी, भूशास्त्र, हवामानशास्त्र, जीवशास्त्र, मृदाशास्त्र, लोकसंख्याशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी शास्त्रांशी याचा संबंध येतो. पुढील आकृती आहे ती भूगोलाच्या अभ्यासासाठी लागणारे कौशल्य. यामध्ये पहा वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य यामध्ये दिलेले आहे. त्यामध्ये निरीक्षण, नकाशा काढणे, विविध सांख्यिकी माहिती विवेचन, त्यानंतर असे वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य यामध्ये आत्मसात करावी लागतात.